कोल्हापूर दौरा आटपून उपमुख्यमंत्री अजित पवार संध्याकाळी हुंडाबळी गेलेल्या वैष्णवीच्या घरी पोहोचले। कसपटे कुटुंबाशी बंद दाराआड अर्धा तास त्यांनी चर्चा केली आणि त्यांना धीर देऊन त्यांचं सांत्वन केलं। तसंच दोषींवर कठोर कारवाई होईल असं आश्वासन देखील दिलं। वैष्णवीच्या प्रकरणाची जलद गती न्यायालयात सुनावणी केली जावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं देखील ते म्हणाले। तसंच कुणाचीही हयगय न करता या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी लक्ष घालणार असल्याचंही अजित पवार म्हणाले। वेगळी जी कलम आहे त्या कलमाचा अंतर्भाव करून हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे। त्यांनी एक दोन नावं दिलेली आहेत, त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे, कारण उद्याच्याला सरकारी वकिलांच्यावर पण कुठलाही दबाव येता कामा नये आणि यांना न्याय कसपटे परिवाराला मिळाला पाहिजे। या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत। अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे, त्यांचं आडनाव चव्हाण म्हणून आहे, ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत, ते रेकॉर्डवर आलेलं आहे। त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात। काल टीम पहिल्या 3 होत्या, आम्ही वाढवायला सांगितल्या। वाढवल्यानंतर सीपींनी सांगितलं होतं सगळ्या टीमलाच की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या ते मला न्यायालयात कराव्या लागतील। आणि मग सगळ्या वेगवेगळ्या जे फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं, परंतु ते सगळी त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं। भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांनी वैष्णवीच्या वडिलांसह कुटुंबियांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत संवाद घडवला। महाजनांनी सांत्वन केल्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला। तसंच तुम्हाला पाहिजे त्या वकिलाचं नाव गिरीश महाजनांकडे द्या असं सांगताना दोषींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन देखील दिलं। हॅलो, मी इकडे पुण्याला आलोय, कसपटेंकडे वैष्णवी कसपटेंकडे जे बघा बोलून वडील आहेत कसपटे, आपलेच कार्यकर्ते आहेत, त्यांची मुलगी। नमस्ते। नमस्ते, मी देवेंद्र बोलतोय। आम्ही सगळे आहोत आपल्या